नमस्कार. दुपारी आपल्या व्हिडिओतून बऱ्याच जणांना माहिती समजली आहे की नेमकं SCBCचा फॉर्म, EWSचा फॉर्म कसा कुणी भरायचा आणि तुम्हाला हेही समजलं असेल की मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर काय करायचं. एमएडचे फॉर्म तुम्हाला ॲड करायचे असतील म्हणजे एमएडचं एज्युकेशन जर 12 फेब्रुवारी 2023च्या आधीचं असेल तर ते ॲड कसं करायचं वगैरे या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या आहेत. पण तरी पण त्यातून काहींचे असे कॉल येत आहेत मला की मॅम मला सेल्फ सर्टिफाय मोबाईलवर चेक करायचं आहे, तुम्ही लिंक तर दिली पण चेक कसं करायचं. तर इझी आहे, खूप इझी आहे. मोबाईल नंबर तुमच्याकडं आहे, मोबाईल नंबर चालू असेल तर त्याच्यावर OTP येतो. मी दिलेल्या लिंकवर जावा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जावा. लिंकला क्लिक केलं की तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी कॅप्चा हे 3 ऑप्शन दिसतील. रोल नंबर काय टाकायचा तर जो आपण परीक्षेला यूज केला होता तोच रोल नंबर असेल. पासवर्ड सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. जर माहीत नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून ती OTP घेऊन पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता, काही अडचण नाहीये. परत खाली सिक्युरिटी कॅप्चा टाकू द्या आणि सबमिट करा. सबमिट केल्यावर पुन्हा OTP येईल, सिक्युरिटी कॅप्चा मागेल, OTP टाका, कॅप्चा ॲड करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पेजवर इथं मी पेज एक ॲड केली आहे, त्याच्यावर दिसत असेल तुम्हाला सेल्फ सर्टिफाय असं माहिती म्हणजे खालच्या साईडला दिसत असेल सेल्फ सर्टिफाय. याचा अर्थ फॉर्म सर्टिफाय आहे, पण तरी सुद्धा आता हा आपण म्हणू शकतो की फेज 1चं असेल हे सेल्फ सर्टिफाय. तर ते चेक करण्यासाठी 3 डॉट दिसत आहेत डाव्या साईडला, पेजच्या डाव्या साईडला 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावरती 3 लाईन दिसत आहेत छोट्या छोट्या. तर त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर राईट साईडला ऑप्शन दिसत आहेत बघा, त्याच्यामध्ये ऑप्शन असेल प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म आणि कंसात दिलाय फेज 2. याचा अर्थ फेज 2 साठी तुम्हाला सर्टिफाय केलेलाच आहे. ओके, तर तुम्हाला याच्यासाठी नव्यानं काही करावं लागणार नाहीये. जर एडिट वगैरे करायचं असेल तर मग तुम्ही त्याच्या खाली दिलेला ऑप्शन आहे बघा अनसर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म, त्याला क्लिक करा आणि मग तुम्हाला OTP येईल, ते OTP टाका आणि त्याच्यावर क्लिक करून मग तुम्ही एडिट करू शकताय. मग पुन्हा तुम्हाला सर्टिफाय करावं लागेल न विसरता. ओके, जर चुकून सर्टिफाय करायचा राहून गेला, जर चुकून अनसर्टिफाय केलेला फॉर्म एडिट केल्यानंतर सर्टिफाय करायचा राहून गेला तर तुम्ही फेरीतून बाद व्हाल. याच्यासाठी जर कुणाचं एडिट करायचं असेल तर अनसर्टिफाय केल्यानंतर सर्टिफाय केल्याची खात्री करून घ्या. आणि ज्यांना कुणाला काहीच प्रॉब्लेम नाही, एडिट करायचं नाही आहे, मी भरलेली माहिती सगळी करेक्ट आहे, तर मग डिवचू नका त्या आपल्या साईटवर जाऊन. ओके, काय आहे तसं राहू द्या, फक्त एकदा कन्फर्म करा. दिलेल्या या प्रोसेसनुसार जावा, तिथं दिसतंय का बघा प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म कंसात फेज 2 दिसतंय का बघा. दिसतंय तर आराम करा, निवांत राहा. ज्यावेळी प्रेफरन्सेस येतील त्यावेळेस तो मग टॅब तुमचा ओपन करा. ओके, तर याच्यामध्ये ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आहेच, मला कॉल करा, मी नक्कीच तुमच्या शंका क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन.